अहिल्यानगर शहरामध्ये जमीन व्यवहारामध्ये डॉक्टरची 14 कोटींची फसवणूक, निवाशाचा तरुण गजाआड 5 दिवसांची पोलीस कोठडी. जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये सावेडी येथील डॉक्टरची तब्बल 14 कोटी 66 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अमोल बबन जाधव वय 40 राहणार मोरगव्हाण तालुका नेवासा असं त्याचं नाव आहे. त्याला सोमवारी दिनांक 15 जून रोजी प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं 5 दिवसांची अर्थातच 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉक्टरची फसवणूक डॉक्टर अनिल सूर्यवान आठरे वय 73 राहणार झोपडी कॅन्टीन सावेडी असं फसवणूक झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. त्यांनी 8 नोव्हेंबर 2025 रोजी MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरनं 30 जणांच्या टोळीविरोधामध्ये कट कारस्थान रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा तपासकामी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. MIDCतून अटक या गुन्ह्यातील मुख्य संशयित अमोल जाधव हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. तो MIDC परिसरात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकानं जाधव याला MIDC परिसरातून ताब्यात घेतलं. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. बनावट कागदपत्रांचा वापर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य संशयित आरोपी भाजपाचा माजी नगरसेवक स्वप्नील रोहिदास शिंदे, अमोल जाधव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून कट रचला. संशयित आरोपीने डॉक्टर आठरे यांच्या जमीन खरेदी विक्रीच्या वेगवेगळ्या व्यवहारामध्ये सुरुवातीला त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी बनावट कागदपत्र, बनावट मिळकती दाखवल्या. इतकंच नव्हे तर बनावट मालक उभे करून त्यांच्या बनावट सह्या करून डॉक्टर आठरे यांना दस्त हस्तांतरित केले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी डॉक्टर आठरे यांच्याकडनं वेळोवेळी पैसे उकळले. त्यांची एकूण 14 कोटी 66 लाख 51 रुपयांची फसवणूक केल्याचं फिर्यादीमध्ये नमूद केलं आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.